HM घाटमाता नऊ. आज करगणी गावामध्ये लय वडिलांना आधीच जळतेत लय जळून जातील होते. श्री प्रभू रामचंद्रांच्या पवित्र भूमीमध्ये काल संध्याकाळी एक व्हॉट्सअपला फेसबुकला पोस्ट केली की उद्या किंवा सर्वांशी बोलायचं आहे. तुम्हाला कुणाला फोन आला का? तुम्हाला कुणी गाडी पाठवली का? तुम्हाला कुठलं पॅकेज मिळालं का? जोरात दिलं तरी सुद्धा तुम्ही या मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती उपस्थित माझे मित्र, सांगली जिल्हा परिषदेचे 3 वेळा सदस्य आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष माननीय शिवाजी पप्पू डोंगरे साहेब, युवा मोर्चा भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय अनिल सेठ, भाजपाचे जिल्ह्याचे सचिव आणि विट्याचे प्रभारी माननीय पंकजभाई ढवळे, व्यासपीठावरती उपस्थित जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय हरिसेठ गायकवाड, माननीय माणिकराव काका शिंदे, व्यासपीठावरती उपस्थित या गावचे सरपंच माननीय तात्यासाहेब हनुमाने शेठ, उपसरपंच माननीय साहेबराव खिलारी, माननीय तरसुंदीचे सरपंच दोंडीराम इंगवले, ताराच्या वाडीचे सरपंच माननीय सागर पवार, या गावचे सगळे प्रमुख मंडळी, व्यासपीठावरती बरेच मंडळी आहेत. तुकाराम जानकर आहेत, बाळासाहेब सरगर आहेत, प्रणव गुरव आहेत, नाथा सरगर आहेत, मेजर आहेत, दत्ता उकळे आहेत, नंतर इकडं आमचे संदीप काटे आहेत, महादेव पाटील आहेत, विपुल शेठ आहेत, दादासाहेब उबाले मार्केट कमिटीचे डायरेक्टर आहेत, आपल्या गोबेवाडीचे सरपंच रावसाहेब काळे आहेत, मासावाडीचे माजी सरपंच सागर कळे आहेत, निलेश पाटील आहेत, सुंदर पाटील आहेत, आपले धुळाराम देवडकर आपल्या निंबवण्याचे माजी सरपंच आहेत. व्यासपीठावर बरेच मान्यवर आहेत, त्याच्यापेक्षा आणखी मान्यवर खाली पण बसलेले आहेत. त्यामुळं तुम्ही सगळेजण म्हणणार आज सभा लावायचं कारण काय? अचानक कशी काय सभा लागली? आता तुम्ही तर सारखं काय करू, कसं करू, कुठं करू, काय काय वेळी चिरमूळ करायला लागले. इकडं जाऊ की तिकडं जाऊ, ह्याचं घेऊ की त्याचं घेऊ. राजकारणामध्ये असा काळ येत असतो की तेव्हा आपले कोण आणि परके कोण, खरे कोण आणि खोटे कोण ह्याची ओळखायची संधी मिळते. बरोबर? माझं जेव्हा बारामतीला डिपॉझिट गेलं तेवढ्या 6 महिन्यामध्ये मला बरीच लोक ओळखीचे झाले की नेमके आपले पट्टे कोण आहेत. आणि ते सगळे पट्टे तुम्ही समोर बसलेले आहात की जे पडत्या काळात सुद्धा माझ्या बाजूवर ठामपणे उभे राहतात. आणखी घरी अनेक जण आहेत त्याला माहित पण नसेल, ते फेसबुक व्हॉट्सअप वापरत नाही, त्याला माहित पण नसेल की आज इथं करगणीमध्ये आपली सभा आहे. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लागली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची रणधुमाळी जोरात सुरू आहे. मला भारतीय जनता पार्टीनं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जत विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिलेली आहे. आणि गेले आता काही महिने मी सातत्यानं तिकडं माझा दौरा असतो आणि इकडं पण मध्ये आले आपल्या सगळ्यांच्या गाठीभेटी होत राहतात. या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अपार प्रेम केलं. माझ्याकडे काही नसताना तुम्ही माझ्या सोबत उभा राहिला. माझ्या सुरुवातीचा काळ तुम्ही सगळ्यांनी बघितलाय की प्रत्येक निवडणूक लोकवर्गणीवरती झाली. 2009 ची विधानसभा, 2012 ची जिल्हा परिषद, 2014 ची विधानसभा, या सगळ्या निवडणुकांमध्ये 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही खूप सगळ्यांनी सहकार्य केलं.
आपल्या तालुक्यातली गावच्या गावं ज्याने वन साइड मतदान केलं, काही अपेक्षा नाही, कुठलं पद नव्हतं, पुढं कुठलं पद मिळेल याची काही शाश्वती नव्हती. म्हणजे एखाद्या अमावस्याची काळी कुट्ट रात्र असते की ज्या रात्री अंधारात 2 फुटावरच सुद्धा दिसत नाही, असा काळा कुट्ट राजकीय भविष्य समोर असताना सुद्धा ठाम विश्वास तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती ठेवला, म्हणून आज गोपीचंद पडळकर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये काम करू शकला. याचं सगळं श्रेय माझ्या आटपाडी तालुक्यातल्या तमाम जनतेला जातं की आमच्याकडे कुठली यंत्रणा नसताना, यंत्रणा शब्द लय भारी आहे, आता तर तुमचं चालू असेल, यंत्रणा अजून पोचली नाही. आता आपल्या गटाचा काही विषय नाही, किंवा पोचायचा विषय नाही, परंतु भारी शब्द आहे, यंत्रणा अजून गावात आलेला आहे आणि यंत्रणा कुठं कापड्या निघायची पाणी येते. आणि म्हणून खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सोशल मीडियामध्ये सातत्यानं काही ना काही चालू आहे. आणि मग म्हणलं आपण तुमच्याशी थेट बोललं पाहिजे. आज तारीख आहे 12 आणि आता सगळं रणांगण जवळ आलंय आणि तुम्ही सगळे असं काय करायचं काय नाही, घरी काय येतात, चापसतायत, गोपीचंद येत नाही, मला तुम्हाला काय अडचण आहे, बरोबर ना? तुम्हाला बऱ्याच जणांना फोन आले असते. ब्रह्मानंद पडळकर गेले वर्षभर या तालुक्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये सातत्यानं तुमच्या संपर्कात होते की नाही? तुमच्या गावामध्ये तुमच्या कामामध्ये ते सातत्यानं संपर्कात होते आणि विधानसभेचा उमेदवारी अर्जही आपण दाखल केला, बरोबर? मोठ्या संख्येनं तुम्ही मोठ्या ताकदीनं उमेदवारीचा अर्ज दाखल करायला आला. काही सर्वे होतात, सातत्यानं निवडणुका लागलेल्या वेगवेगळ्या पक्षाचे, स्वतः उमेदवारांचे, तर बऱ्यापैकी सर्वे मध्ये 1 नंबरला नाही पण 2 नंबरला ब्रह्मानंद पडळकरांचं नाव येत होतं. तरी लोकांमध्ये चर्चा अशी होती की अरे गोपीचंदला तिकीट मिळाल्यावरती ते उभा राहणार नाही. मग ते 5-10% सर्वे उमेदवारी राहिल्याच्या नंतर निश्चितपणे तो वाढला असता. अशा द्विधा स्थितीमध्ये अनेक प्रकार होते. आणि मग आता आपल्या तालुक्यातून राजेंद्र देशमुखांनी पण अर्ज भरला. राजेंद्र देशमुखांनी अर्ज भरला आणि मग आता आम्हाला सातत्यानं फोन यायला लागले. आटपाडी तालुक्याची अस्मिता आहे तर राजेंद्र अण्णांच्या सोबत राहिलं पाहिजे असे बरेच लोकांचे फोन येतात. डायरेक्ट मला येत नाही पण वाया लोक माझ्याकडे येतात की आपल्या तालुक्याची अस्मिता आहे आणि त्यामुळे तुम्ही राजेंद्र देशमुखांना पाठिंबा दिला पाहिजे. असे काही लोकांचे मला फोन आले, काही लोकांचे मेसेज आले, काही लोक भेटायला आले. राजेंद्र देशमुखांच्या कार्यकर्त्यांच्याकडून पण काही सोशल साईट वरती गोपीचंद पडळकरांचं आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे असंही पोस्ट व्हायरल होत आहे. ब्रह्मशेठचा फोटो, राजेंद्र देशमुखचा फोटो, असे फोटो पण मी काय फेसबुक वापरत नाही पण मला मुलं सांगतात. मी व्हॉट्सअप पण वापरत नाही, तुम्हाला कधी पटत नसेल तर मी वापरत नाही. आणि ते मग लोक सांगतात की असे फोटो व्हायरल लागले तर तुमची भूमिका काय आहे हे तालुक्यातल्या जनतेला कळालं पाहिजे. ज्या दिवशी ब्रह्मानंद पडळकरांनी अर्ज भरला त्याच दिवशी तुम्हाला आठवत असेल राजेंद्र देशमुखांनी 11 वाजता एक आटपाडीमध्ये बैठक लावली, बरोबर त्याच टायमिंगला, बरोबर आठवतंय का तुम्हाला? मागच्या 6 महिन्यापूर्वी राजेंद्र देशमुखला मी निरोप दिला होता. छोटू गुरव इथं आहे का? आहे का? काय निरोप दिला होता? आमदार साहेबांनी मला बोलवून सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कायम अण्णांच्या सोबत असताय. तुम्हाला सांगतो की तुम्ही अण्णांना डायरेक्ट बोला
की खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून तुम्ही उमेदवारी करा, जो काय खर्च लागेल तो खर्च मी स्वतः घालतो आणि तुम्ही उमेदवारी करा, आम्ही दोघं बंधू आणि आमचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तुमच्या पाठीशी राहतील, असा साहेबांनी मला पहिला निरोप दिला 23 मार्चला. दुसरा निरोप दिला त्यानंतर एक 15 दिवसानं, पण तो निरोप दोघांसाठी पण दिला होता. आमदार सदाशिव, माझे आमदार सदाशिव पाटलांना पण सांगायला सांगितलं होतं, त्यांना पण सांगितलं तर ते म्हणले बसूया आपण खासदारकी झाल्यानंतर. अण्णांना पण बोललो, अण्णा पण म्हणले की आपण तर ही निवडणूक उद्या बसूया. त्यानंतर काय 2-3 वेळा साहेबांनी निरोप दिला, 3 वेळा मी साहेबांचा निरोप दिला. दिला ना? हो दिला. ठीक आहे, बसा. मी त्यांना निरोप दिला मार्च महिन्यामध्ये की तुम्ही जर निवडणूक लढवणार असाल तर आम्ही तुमच्या बरोबर 100% आहोत. आता ह्यात काय होतं, चुकलं का? तुम्ही एकदम गंभीर झालाय. त्यांना निरोप दिला मी, आणि हा त्यांचा छोटू जवळचा कार्यकर्ता आहे. ठीक आहे, त्यांचा काही रिप्लाय आला नाही, आणि म्हणून या मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी ब्रह्मानंद पडळकरांनी सुरू केली आणि मी जतच्या विधानसभेची तयारी केली. ब्रह्मानंद पडळकरांनी तयारी केल्याच्या नंतर तालुक्यातून खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. पहिला सर्वे 27% ब्रह्मानंद पडळकरांचा आला. बाकीचे 3-4 उमेदवार होते, त्याचे त्या पद्धतीने सर्वे आले. एक 10% सर्वे आपला कमी होता, ही वस्तुस्थिती आहे. आणि आटपाडी तालुका एकवटायला लागला हे जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या लक्षात यायला लागलं. आणि वर पंकज भैयासारखी टीम, माणिकराव काका, संदीप तात्या, इकडे दाजीशेठ पवार, निलेश पाटील, असली एक जीवाभावाची फळी आम्हाला मिळाल्यामुळं भारतीय वकील साहेब आणि सगळी लोक सातत्यानं रोज, तुम्ही सगळ्या फेसबुक पोस्ट काढून बघा, ब्रह्माच्या दिवसात 2 वेळा वरच्या तालुक्यात जायचे. वरच्या तालुक्यात एक 15-20 हजार मताची जुंडी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली. बरोबर? हे तर तुम्हाला पटतंय का? तोपर्यंत ह्यांच्या निवडणुकीचा काही मात्र संबंध नव्हता. परंतु प्रस्थापितांनी यांना सांगितलं की ब्रह्मानंद पडळकर जर एकटा अपक्ष उभा राहिला तर तो आमदार सुद्धा होऊ शकतो. आणि मग यांच्या डोक्यामध्ये घातलं की तुम्ही उमेदवारी अर्ज भरायला लागतं. कशासाठी? ब्रह्मानंद शेठला पाडण्यासाठी आणि कुणाला तर निवडून आणण्यासाठी. बरोबर? आटपाडी तालुक्याची अस्मिता हा विषय मला पटतोय. आटपाडी तालुक्याची अस्मिता हा मला विषय पटतोय. परंतु आटपाडी तालुक्यामध्ये जर ताकदीनं जर एखादा उमेदवार उभा राहत असेल तर त्याच्या पाठीमागे उभं राहायला कोणाची काही अडचण आहे का? सांगा ना तुम्ही. ब्रह्मानंद पडळकरांची तयारी जास्त की राजेंद्र देशमुखांची तयारी जास्त? तुम्ही आपले जवळचे समर्थक म्हणून सांगू नका, श्रेष्ठ म्हणून सांगा. आणि मग परवा त्यांची बैठक झाली, त्यामध्ये एक लोकांनी तिथं मत मांडलं की पडळकरांचं आणि तुमचं मिटवा, आपल्या उमेदवारीला चांगलं आहे वातावरण. काय अर्ज काढण्यापूर्वी पडळकरांचं तुमचं मिटवा, तुम्हाला अडचण नाही, असं काय 7-8 लोकांनी सांगितलं. असं मला काही लोक बोलले. आणि त्यामध्ये एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो, तो तुम्ही ऐका. लावा तो व्हिडिओ. उद्या जाऊन कोणतरी अर्ज भरलं आणि माझा प्रचार कर, तसा करतोय मी प्रचार. हे जवळ काय म्हणतंय ऐकलं का तुम्ही? काय म्हणतोय ऐकलं का तुम्ही? कुणी अर्ज भराल आणि तुम्ही म्हणाल पाठिंबा द्याल, मी देत नसतो, आणि तू भरल्यावर आम्ही देत असतो काय? लाजा वाटत आहे का रे तुम्हाला? कुणाची तरी सुपारी घेऊन तुम्ही कुणाला तरी निवडून आणण्यासाठी विधानसभेची उमेदवारी ऍडव्हान्स घेऊन भरता.
आणि तालुक्याची अस्मिता आहे म्हणून लोकांना सांगता माझा भाऊ जेव्हा उभा राहायचा तेव्हा तुम्ही हे व्हिडिओ करता, तुझा भाऊ उभा राहिला तर माझ्या निरोप देता आणि शेकडो कोरोना चाललंय माझ्याकडे काल भेटायला आले आणि म्हणते मला पाठिंबा द्या. अरे आम्ही राजकारण करतो का? आम्ही काय चितोबा खेळतो का? हा, त्यामध्ये एक शब्द वापरला. काय वापरला? विधानसभेमध्ये स्तुतगिरीचा विषय घेतला. ऐकलं ना तुम्ही? होय, मी विधानसभेमध्ये स्तुतगिरीचा विषय घेतला होता आणि अमर देशमुख मी गलगलीतून सांगतोय ही सगळी कागदपत्र मी काढली होती, पण उगाच तुझ्या बुडाला जाळ लागायला नको म्हणून मी शांत होतो. आता कोण जरी वाचवायला आला, तुझा विकलेला प्लॉट हा परत स्तुतगिरीला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ह्यात सगळं आहे. कसे कसे फ्रॉड केले, काय काय केले तुम्हाला विधान भवनात विचारलं आणि विधान भवनात सांगितलं त्यामध्ये काय नाही. त्यामध्ये सगळं आहे. किती एकर जमीन विकली, कशी परत दिली, काय केलं. राजकारण तुम्हालाच करते का रे? हा, सुभाऱ्या घेऊन तुम्ही आणि परत तालुक्याची अस्मिता. पहिला यांना पाठिंबा द्यायला पैसा मिळत होता, आता यांना उभा राहायला पैसा मिळायला लागला. पहिले पाठिंबा द्यायचे पैसे घेऊन, आता उभा राहायला ऍडव्हान्स मिळालं. त्या सभेत म्हणला की 2 कुत्री घेऊन तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. काय ऐकलं ना तुम्ही? 2 कुत्री घेऊन तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. अरे 4 कुत्री घेऊन अर्ज भरला, त्याच्यावर तुम्ही काहीच बोलला नाही. म्हणजे मी 2 दिवसाला अभ्यास करून चालतो, पाठिंबा तुम्हाला द्यायचा. सकाळ भाऊ उभा आहे आणि 2 दिवसाला काय डील करायला एवढा वेळ लागतो का? यामुळं आपला पाठिंबा राजेंद्र देशमुखाला नाही, राजेंद्र देशमुखाचा आणि आपलं आटपाडी तालुक्यात जुळणार नाही. आणि मी या वेळेचीच वाट बघत होतो. ही जवळ घेण्याच्या लायकीची माणसं नाही. या वेळेचीच मी वाट बघत होतो. करगणीची निवडणूक झाली मागच्या 6 महिन्यापूर्वी. काय झालं इथं प्रसंग? करगणीची निवडणूक शेवटच्या दिवशी हे आमचे युती, हे आमचे एकदम भाजप पक्षाचे आमचे सहकारी आणि तालुक्यातल्या लोकांना बांधवांची लोक बावली पाहायला लागली. अरे तालुक्याचा गडी उभा राहिलाय. अरे कोणाचा ऍडव्हान्स उभा राहिला हे आम्हाला माहित नाही. तुमच्या मताची विक्री मतं देण्या अगोदर झाली. जे कोणी मतं देणार आहेत ते आता आपली तर कोणी देणार नाही का? देणार आहे. भूमिका क्लिअर आपली योग्य आहे का अयोग्य आहे? हा, तो काय दुसरा म्हणतोय कारखान्याचं धुराड पेटवायचं आहे. कशाचं धुराड पेटवायचं आहे? कशाचं? मग मी जयंतरावला जाऊन भेटणार, दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आणि मग देवेंद्र फडणवीसांना भेटणार. त्याची किती लायकी वाढल्या बघा. एका दिवसात तिघाला भेटतोय धुराड पेटवायला. धुराड तू नाही पेटवू शकत. धुराड आटपाडी तालुक्यातला सभासद हा कारखान्याचं धुराड पेटवणार. कारखाना सुधीरनी खपली, 100 कोटी ह्यात मिळवले. कारखान्याची 200 एकर जमीन आहे, ती विकायची आहे ह्याला. त्यांना तिथं 5 लाख रुपये दर आहे गुंठ्याचा. 2-2.5 एकर जमीन आहे, 50 एकर ठेवायची, बाकीची विकून टाकायची आणि कारखाना सगळा घशात घालायचा. हा यांचा प्लान आहे. याच्यासाठी यांचंही ठरलंय सगळं की आम्ही निवडणुकीला उभा राहतो, ब्रह्मानंदा जी मतं पडते ते आम्ही खातो, ते पण पडतोय, आम्ही पण पडतोय, तुम्ही निवडून येताय. बरोबर? ब्रह्मानंद अर्ज माघारी काढून घेतला आणि मग ह्यांना अशा सुटल्या का आपणच निवडून येतो की काय? त्याला माहित होतं ब्रह्मानंद अरे आम्ही काय पडायसाठी कशाला अर्ज माघारी? आम्ही कुणाच्या मतं खायला, कुणाचं निवडून आणायला आम्हाला उभा राहायची आवश्यकता नाही. आम्ही तालुक्यातल्या लोकांना नाही फसवणार. आणि म्हणून त्या दिवशी तुमच्याशी आम्हाला बोलता आलं नव्हतं. अर्ज का काढून घेतला? ह्याचं एक मोठं षडयंत्र झालं. ह्याच्या व्यवस्थितपणे चर्चा झाल्या. प्लॅनिंग करून ह्यांचा अर्ज भरलेला आहे. प्लॅनिंग करून त्यांचा जिंकून येण्यासाठी अर्ज भरलेला नाही. या आटपाडी तालुक्यातली अनेक गाव आहेत ह्यांचा तिथं गट पण शिल्लक राहिलेला नाही. लाजा वाटायला पाहिजे. तुमच्या प्रत्येक कामात आम्ही सहकार्य केलं. एक पण चूक आम्ही याच्याबरोबर केली नाही. 7 वर्ष युतीमध्ये होतो. आमच्याकडून एकही दगा फटका नाही.
आमच्याकडून एक ही चूक नाही. विधानसभेमध्ये हा विषय बोलेपर्यंत मी त्यांच्याबरोबर कुठला दगाफटका केला नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या प्रोटेक्शन देण्याचं काम आम्ही केलंय. प्रत्येक कार्यकर्त्याला जो कोणी आलाय त्याचं आम्ही काम केलं, जो कोणी आलाय त्याचं आम्ही काम केलं. तुम्ही आमच्या गमती करता, तुम्ही आमची मजा बघता. अरे आम्ही काय एवढं सोपं आहे काय? आम्ही लोकांच्या पाठबळावरती इथपर्यंत आलो आहे. आम्ही कुणाची हुजरेगिरी चाटुगिरी करून आम्ही राजकारणामध्ये आलो नाही. आम्ही लोकांच्यासाठी काम करतो आणि लोकांच्यासाठी पुढं काम करणार. आणि त्यामुळं असलं आमचं पाठिंबा, आमचं बोलणं झालंय. कसला पाठिंबा नाही, त्यासाठी तुम्हाला पाठिंबा द्यायचा. तुम्ही इशाराती घेणार, आमचं मत घेणार आणि पुढे परत धंदा चालू ठेवणार. हे तालुक्यातल्या लोकांनी लक्षात ठेवा. यांचं डिपॉझिट गेलं तरी नीट वागतील, नाहीतर हे धंदा करायला मोकळे आहेत, मताचा बाजार करायला. आणि हे मताचा बाजार तुम्ही होऊ देणार आहे का? देणार आहे का तुम्ही मताचा बाजार? हा तालुक्यातल्या लोकांचा विश्वासघात आहे की नाही? आहे की नाही? जो माणूस ऍडव्हान्स घेऊन अमरशे देशमुख आहे या सगळ्यात ठरावाखंडीत, तो त्याला वाटलं की अण्णा पाठिंबा, म्हणजे अण्णा म्हणणं चुकी काय, राजेंद्र देशमुख पाठिंबाला माघारी घेईल म्हणून कुठंतरी बाजूला घेऊन गेला आणि म्हणे आमच्या लोकांचं भांडण आहे. गाडीला तेल येणं बंद केलं. आता मग तुम्ही पासपोर्ट घालायला तयार आहे. कुठला आहे रे तुझ्याकडं? हा, तू असशील श्रीमान, असशील पैसेवाला, पण तुझा मार्ग जिरवण्याची क्षमता आणि ताकद आमच्यामध्ये आहे. संजय पाटलाचं माझं कधी वाकडं नव्हतं. संजय पाटील आहे ना खासदार, त्याचं माझं काही वाकडं नव्हतं. पहिल्यांदा अमरशे देशमुख संजय पाटलाच्या कानात मुतला. काय मुतला माहित आहे का? काय मुतला माहित आहे? त्याला सांगितलं मी झड्यात रात्री जाऊन भेटलो होतो भाषणात. रात्री होता भेटला त्याला. मी 2017ची जिल्हा परिषद झाल्यानंतर बोलावून घेतला होता. साताऱ्याजवळ कोरेगाव जवळ एक तिथे फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊस वरती त्याला बोलवला होता. तानाजी यमगर शेठ शिवसेना नेते तिथं होते, त्याला विचारा तुम्ही. तिथं त्यांना बोलावलं होतं आणि त्याला मी काय सांगितलं, बघा आता आपला विचार कसा आहे. मी त्याला सांगितलं की तू 2019ची विधानसभा खानापूर मधून लढव, मी जतला जातो. कोणाला? अमरशे देशमुखला सांगितलं. काय सांगितलं? तू खानापूरची निवडणूक लढव, मी जतला जातो. आता ह्यात काय माझं चुकलं का? काय चुकलं का यामध्ये? मी इथं मतदारसंघाची 2 वेळा निवडणूक लढलेली असताना मी सांगितलं त्याला की तू इथं लढव, तुझ्याकडे लोक आहे काय काय आहे ते आम्ही पाठिंबा देतो, तू निवडून येईल, आमच्या तालुक्याचा आमदार होईल, मी जतला जातो. हे कधी म्हणलं? 19ला. तो गेला संजय पाटलाकडे. त्याला काय सांगितलं? त्याला असं सांगितलं, गोपीचंद पडळकरला दाबून ठेव, त्याला मागच्या वाकड्यात बसू दे, नाहीतर पुढच्या वाकड्यात कधी येऊन बसलाय तुला कळणार नाही. त्यामुळे तिने व्हायरल झालं, त्याचं नुकसान करून घेतलं, त्याची माती करून घेतली. ही असली घालेली अवलाद आहे. संजय पाटलाचं माझं कधीच काय नव्हतं. पहिल्यांदा आग लावायचं काम या जातीवाल्यांनी केलं. प्रचंड जातीवादी ही अवलाद आहे, परंतु 7 वर्ष आम्ही भोगली. आता तू मला भाऊ, तुझ्या पाठीमागे कुठली पण शक्ती असले महाराष्ट्रातली, कोणी पण असू दे, या देशमुखांना आता काय असते राजकारण, कशा पद्धतीनं सुपाऱ्या घेऊन करायचं आणि आटपाडीचा आमदार होणारा हे सुपारी बाजाराला कशा पद्धतीनं थांबवलं, आता गाठ आमच्याशी आहे. हे कारखान्याचं धुराड सभासद पेटवणार, हा कारखाना विकू देत नाही. आता हायकोर्टामध्ये जाणार, सगळ्या यंत्रणा होतो, तुम्ही चिंता करू नका. तो सभासदांचा कारखाना आहे आणि त्यामध्ये माझ्या समाजाच्या जमिनी आहेत. तुम्ही आता विकता काय रे? तिथं मेंढ्या चरायला गेल्यानंतर मध्ये एखादा कारखाना होता ना, त्या कोकणाच्या मेंढ्या चरायला आल्या तिथं मागच्या 4 महिन्यापूर्वी. त्या कारखान्याच्या रानामध्ये 2 बकरी घेतली आणि कापून खाल्ली त्या हरामखोराने. किती? 2 बकरी घेतली कारखान्याच्या मोकळ्या जागेमध्ये. कारखान्याची जमीन कोणाची? उजारवाडीच्या आमच्या लोकांची जमीन. आणि तो माझ्या बापाचं स्वप्न होतं. अरे आमच्या बापाच्या जमिनी गेल्या, त्याचं तुला काय पडलं नाही? बनपुरीच्या लोकांनी सुतगिरणीला जमिनी दिल्या, काय मिळालं त्यांना? 19 सभासदांच्या त्या सुतगिरणीची जमीन आहे, फुकट तुम्हाला दिली आणि तुम्ही 10 लाख रुपये प्लॉट विकली. आणि म्हणे आम्ही काय केलं, आमचं काय चुकलं तालुक्यासाठी? सरकारच्या ह्याच्या एवढा आहे असा टाकून बोलतोय ना की जणू काय तालुक्यात सामाजिक कारण करतोय. मागच्या महिन्यामध्ये एक शिक्षक मागायला आला होता.
मागच्या महिन्यामध्ये एक शिक्षक माझ्याकडे आला होता. माझ्या खरं तर डोळ्यामध्ये पाणी आलं. गेस्ट हाऊसला आला होता. मी ज्या खुर्चीत बसतो त्याच्या उजव्या बाजूला बसला आणि त्यानं मला सगळी स्टोरी सांगितली की आमच्या पगारावरती कर्ज काढली, आमच्या मोबाईलवरती SMS येतो आणि एका सेकंदात पैसे विड्रॉल होऊन जातात. तिथपर्यंत मला काय वाटलं नाही. आमची बायको कामाला जाते, आमच्या मुलांच्या शिक्षणाची वाट लागली, मुलींच्या लग्नाला पैसे मिळाले नाहीत, मुलांच्या शिक्षणाची वाट लागली आणि तो शिक्षक माझ्यासमोर उभा राहिला. काय तो शिक्षक माझ्यासमोर उभा राहिला इकडे. त्याने मला असं दाखवलंय बघा, त्या शिक्षकानं तर शर्ट त्यांचं असं होतं, अल्टर केलेलं शर्ट त्या शिक्षकाचं अल्टर केलं होतं, बटन बसत नव्हती, ते खालीवर झाली होती. याच्यापेक्षा तो शिक्षक म्हणाला की शर्ट मी अल्टर करून घातलंय पण माझी अंडरवेअर पूर्णपणे फाटलेली आहे. शिक्षकाचं त्या म्हणत होतं, जो प्राध्यापक ज्याला 1 लाख रुपये पगार आहे आणि अमर्ष देशमुख तुझ्याकडे पैसे आहेत तर भोसडीच्या उद्याच्या उद्या त्या लोकांनी पैसे भरणार नाही. तुला पैशाचा माज आहे, तुला पैशाची मस्ती आहे तर त्या शिक्षकांचे पगार भरणा, त्यांच्या मुलींची लग्न व्हायची बाकी आहे, शेतकऱ्याच्या उतारावरचं कर्ज भरणा. या तालुक्यातले किती शेतकरी आहेत तुला आता बघायचंच आहे ना, बघून घे. तुला गंमत करायची आहे ना आमच्या बरोबर, आता तू गंमत आमची बघून घे. आता आम्ही शांत होतो, जाऊ दे म्हणलं कुठं या लफड्यात पडा, पण बोकडाची अवलाद आहे, पण माजलेला बोकड बिरोबाला कापावाच लागतो आणि तो कापणारा कापावा लागतो. अरे आपला गैरफायदा एवढा कस काय भडकलाय? अरे आपल्या शांत राहण्यानं याचा गैरफायदा घेतला असता म्हणून आजची सभा लावावी लागली. लावली ती योग्य आहे का अयोग्य आहे? लावली ती योग्य आहे का अयोग्य आहे? हा मुंबईत बसून ठरवतोय कुणाला पाडायचं कुणाची मतं खायची. काम सांगतो तुला. मुंबईत बसून ठरवतोय, पुण्यात बसून ठरवतोय, जयंतराकडे जातोय, कारखाना मागतोय, मुंबईत जातोय, कारखाना मागतोय, सगळं करतो, व्यवस्थित करतो. आता मला दुसरं काय काम आहे? मला दुसरं काय काम नाही. एखाद्याच्या मागे लागलं का भूतासारखंच लागतो. पैसे भरा ना शेतकऱ्यांचे. ऊसाचे शेतकरी बिलं दिले नाहीत अजून तुम्ही. निवडणूक लढवताय, भरा ना उद्याच्या उद्या सगळ्यांचे पैसे देऊन टाका. तुमच्याकडे पैसे आले लोकांचे देऊन टाका ना. तुमच्याकडे माज आहे एवढा, मग कशासाठी ठेवताय? तालुक्याची अस्मिता. ब्रह्मानंद पडळकर उभा राहिला तर तालुक्याची अस्मिता नाही, पण राजेंद्र देशमुख उभा राहिला का तालुक्याची अस्मिता. वारे पट्ट्या, कुठल्या शाळेत शिकलास तू? हा ब्रह्माशेठचा अर्ज मागायला काढू तर ह्याचा फोन नाही. दोघांपैकी एखादा ठेवली आबोक्त पण काय नाही. अर्ज माघारी काढल्यानंतर वातावरण चालू झालं. पुराणा काय बाबडी असते, इकडं ब्रह्माशेठ इकडं राजेंद्र देशमुख, चला धोरणा त्यांना वाटलं होता हा बरं झालं. आता मग तर खायासाठी उभा राहिलेल्या गाड्याला स्वप्न पडलं की डायरेक्ट विधान भवनात जातोय. त्या अमर्ष देशमुखाचं पूर्व अनिल शेट्टी आणतो. तू काही करून आता जुळवायला लागते. जुळवतो, थांब आता सगळं तुमचं व्यवस्थित जुळवतो, तुमचा व्यवस्थितपणे मार्ग काढतो. आता मजा येईल राजकारणामध्ये. 2009 पासून जी मजा येत होती ना, ती मजा आता तालुक्यातल्या लोकांना बघायला मिळेल. मी तुम्हाला शब्द असा देतोय की तुमचं प्रोटेक्शन करणं ही माझी जबाबदारी आहे. तुमचं प्रोटेक्शन करणं ही माझी जबाबदारी आहे. कोण आमदार होईल कोण नाही होईल त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही. तुम्हाला माझा विश्वास आहे ना? तुमच्या केसालाही धक्का कोणाचा लागणार नाही. आणि माझ्याकडे जो माणूस आलाय त्या माणसाचं काम झाल्याशिवाय मी त्याला परत पाठवलेला नाही. कोण पण माणूस होऊ दे, कोण पण माणूस होऊ दे. मला माझे काय जवळचे मित्र म्हणतात, तुम्ही गावातल्या लोकांचं काम करताय आणि ते करत आपलं तुमचं ऐकत नाही. जाऊ दे ना, नाही तू दे, परंतु त्याचं काम होतंय ना. आपल्याकडे आल्यानंतर त्याचा मार्ग निघतोय, त्यामुळे त्याचं काम करणं ही आपली जबाबदारी आहे. कारण त्यांच्यामुळेच ही विधान परिषद मिळाली. फडणवीस साहेबांनी विधान परिषद काय दिली? तुमच्यासारखे कार्यकर्ते पण आमच्या बरोबर, महाराष्ट्रातले कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, म्हणून मला विधान परिषदेची संधी मिळाली. मी विधान परिषदेचा आमदार होऊन 4-4.5 वर्ष झाली. आता बऱ्यापैकी तालुक्यामध्ये कामं आपल्या माध्यमातून करता आली. एक विधान परिषदेचा आमदार मी जतला पण किमान 200 कोटी रुपये निधी तेवढ्या तिकडे दिला होता. डोंगरे साहेब, मी या करगणी गावामध्ये किती सभा मंडप झाले?
किती झाले? 10 आणि मागे 90 पासून किती झाले? नाही बघा, 90 सालापासून करगडी गावामध्ये 4 सभामंडप झाले आणि 2020च्या मे महिन्यापासून आतापर्यंत 10 सभामंडप दिले. किती? ते करगडीचे लोक आहेत. तुम्ही तुमच्या गावात पण बघा, 90 पासूनचा हिशोब काढून बघा आणि या 4 वर्षाचा हिशोब काढून बघा, किती फरक. आता जिथं आपण बसलोय ना, तिथं 50 लाख रुपये निधी दिला आम्ही बाजारपेठे करायला. सरपंच साहेब आमचे निवडून आल्यानंतर म्हणलं करगडीत एक पण काम ठेवायचं नाही, बाजारपेठे करायला पण 50 लाख रुपये दिलेले आहे. भानुगड इथून दिसतोय, भैरजी नायकांच्या स्मारकाचं काम तिथं सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा 3रा डोळा, आपल्या मतदारसंघामध्ये त्यांचं समाधी स्थळ आहे आणि त्या समाधी स्थळाकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. मी आमदार झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार हे भैरजी नायकांच्या स्मारकाचं काम हातामध्ये घेतलंय. आता तिथं किल्लात आहे, स्मारकाचं काम सुरू आहे. आता 3 कोटी रुपये तिथं उपलब्ध करून दिलेले आहे. असं एक ना अनेक विषय आपण लोकांचे मार्गी लावलेले आहेत आणि त्यामुळं काही लोकांना विधानसभेच्या दृष्टिकोनातून गोपीचंद पडळकरला आम्ही संपवतो, गोपीचंद पडळकर असं करतो, गोपीचंद पडळकरचं तसं करतो. अरे गोपीचंद पडळकरला घंटा तुमच्यामुळे काही फरक पडत नाही. हे लोक सगळे माझ्याबरोबर आहेत, जनता सगळी माझ्याबरोबर आहे. लोकांनी आम्हाला बघितलंय, लोकांनी आम्हाला अनुभवलंय. तुम्ही मला मी एवढं वाईट का बोलू की लोक तितक्या घाणेरड्या पद्धतीनं माझ्याशी वागले. हा काय म्हणतो, गोपीचंद पडळकरसाठी मी फेटा बांधत नाही. मी आमदार झाल्यानंतर फडणवीस यांनी त्यांना फोन केला की मी आमदार झालोय, तुम्ही फेटा बांधायला या. नाही आला. मला हे कधी मला आमदार करणार, तरी तुम्ही सांगा ना, माझं काय चुकलं का? मी आमदार झाल्यानंतर जी 2 मुलं माझ्यासाठी चप्पल घालत होती पायामध्ये, त्यांना चांदीच्या चपला काढून घातल्या, त्यांना एक 2 व्हीलर गाडी दिली. म्हणजे प्रेझेंट एक भावना म्हणून. हे काय करा, हे किंमत नाही. एक खरसुंडी मधला मला नाभिक समाजाचा मित्र जो गोमेवाडीचा होता, तो माझ्या कटिंगचे पैसे घ्यायचा नाही 2006 सालापासून. तो काय म्हणायचा, जोपर्यंत तुम्ही आमदार होत नाही तोपर्यंत मी केस दाढीचे पैसे घेणार नाही. कधीपासून? 2006 पासून. त्यांचं खरसुंडी स्टँडच्या समोर खोक्यामध्ये त्यांचं सलूनचं दुकान होतं आणि हा 4था माझ्यासाठी भेटा लागणार नाही. अरे बाळ बाबा, मी आमदार झालोय. नाही हे कुठं पद्धत आहे. मी फोन लावलं, अहो या म्हटलं तुम्ही. नाही अरे कधी मला आमदार करणार, कधी करणार? मग आता ब्रह्मशेर उभा राहत होते ना, भेटा तुम्ही बांधणार नव्हता तर तुम्ही आता पाठिंबा द्यायला पाहिजे होता नव्हतं सांगा. म्हणजे तुम्ही चुकीच्या पद्धतीने लोकांच्या जाताय आणि मग काहीतरी भांगडी करण्याचा प्रयत्न करताय. आता ह्यातले मी काही कार्यकर्ते नाराज झाले असतील तर नाराज होऊ नका मित्रांनो. जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडली. जर राजेंद्र देशमुख निवडणूक जिंकण्यासाठी लढले असते, मी पण त्यांना पाठिंबा दिला असता. एवढा नालायकपणा केलेला असताना सुद्धा मी त्यांना 100% पाठिंबा दिला असता. परंतु मत खाण्यासाठी उभा राहिल्यामुळं आम्ही कुणी पाठिंबा देऊ शकत नाही. राजेंद्र देशमुखांचा आपला त्या दाढीवाल्याचा विशेष नाही, आपला काही मात्र संबंध नाही. त्यांची जी भांडणं निर्णय करा हे पूर्ण नाटक आहे. हे पूर्ण ठरवलेलं स्क्रिप्टेड नाटक आहे. हे तुम्ही नीटपणे समजून घ्या. आम्ही त्यांना 2-3 वर्षापासून ओळखलंय. त्यांचं कशा पद्धतीनं इशारात घेताना मागे कुठे गेली आणि आता इशारात मोठे आहेत, छोट्या पहिल्यासारखे नाही. आता तुम्हाला माहिती आपल्या मतदारसंघात लोकांचं काहीतरी नाही, त्यामुळे इशारात तुमच्याकडे फोन आले असतील की तुम्हाला अंदाज आला असतं निवडणुकीचा. ह्या पहिल्यासारखी निवडणूक ही राहिलेली नाही, ही आता एक वेगळी निवडणूक झालेली आहे आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. खानापूर विधानसभा मतदारसंघाचा मी इथला उमेदवार नसलो, ब्रह्मानंद पडळकर उमेदवार नसला तरी ज्या कार्यकर्त्यांनी जीवापाड आमच्यावरती प्रेम केला, ज्या गावाने आमच्यावरती जीवापाड प्रेम केला, त्या गावचा विकास करणं, तालुक्याचा विकास करणं, आमच्या बरोबर असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचं संरक्षण करणं, त्यांना प्रोटेक्शन देणं आणि त्यांची कामं करणं. निम्म्या रात्री तुमच्यासाठी आमच्या घराचा दरवाजा खुला असेल. तुम्ही अजिबात चिंता करू नका, अजिबात काळजी करू नका. नाराज तर अजिबात होऊ नका, अजिबात नाराज व्हायचं कारण नाही. आपण काय म्हातारे झालोय का? आपलं वय आहे ना,
चिंता करू नका. पण ज्यांनी गमती केल्यात ना, हे काय बोलतोय, अरे आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं, तुम्ही लढा, तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्हाला पाहिजे ती मदत करतो, तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देत नाही. आणि आम्ही तयारी केल्याच्या नंतर तुम्ही प्रस्थापितांचं सर्वे बघितल्यानंतर प्रस्थापितांनी तुम्हाला सांगितलं की गणित सगळं आता बिघडायला लागलंय, तुम्ही मतं खायला उभा राहायला लागते, मग तुम्ही निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता, म्हणून आमचा तुमच्यावरती आक्षेप आहे, म्हणून ही पोटतिरीक आहे. अरे गद्दारी करण्याला एक मर्यादा असते, नालायकपणाला सुद्धा मर्यादा असते. आम्ही तुमच्याबरोबर 7 वर्ष काम केलंय, एकदा सुद्धा तुम्हाला दगा फटका दिलेला नाही, तुमच्याबद्दल सुद्धा आम्ही कुरघोड्या केलेल्या नाही. सूत गिरणीचा ज्या दिवशी विषय मांडला त्या दिवशी बरं मला काय बघा कशाला त्याला काढताय आणि तुम्ही त्या कामामध्ये करताय मग ठेवू काल असं बोलतो की 2 वेळा धुतल्या करणार काय असं हात करून. अरे आम्हाला ठेवतो नका, आम्ही कागदाशिवाय बोलत नाही. हे का वस्त्रोद्योग खात्यानं यांची चुकीच्या पद्धतीने व्यवहार झालाय अशी ऑर्डर केली. चुकीच्या पद्धतीनं हा व्यवहार झालाय. ज्यांनी प्लॉट घेतलेत का नाही, तुम्ही आगीतनं उठला आणि फपुट्यात पडलाय. तुम्हाला वाटलं आता ही कर्ज भागते म्हणून तुम्ही पाहुण्याला जाऊन गंडवलंय, पाहुण्याला मला ही प्लॉट घ्या, आता आमचं कर्ज भागलं, पाहुणा तुमच्या लोकांनी बसणार आहे, कारण हे सगळे प्लॉट परत जाणार आहे. बरोबर का चुक आहे? बघी सुदगली किंवा मी कुणासाठी केलं, मग आता 100 कोटी घेतलं ते कुणासाठी घेतलं? तुम्हाला कुणाला आले का पैसे? कुणाला आले का? ते तर म्हणतं की मी तालुक्यासाठी केलंय, तालुक्यासाठी केलंय त्यांचं म्हणणं आहे. मग 100 कोटीचे प्लॉट विकले ते कुणाला गेले? तालुक्याकडे गेले का घरात गेले? हा तुम्हाला आले 1 लाख रुपये 2 लाख रुपये आलेत का? आता कारखाना जर यांनी घेतला विकत, कुणी पण 200 एकर जमीन आहे, 20 पिकं 6,000 गुंठे प्लॉट विकलेला येतोय. किती? बरोबर ना? एका एकरात 30 गुंठे. तुम्ही आता प्लॉट विक्री करा. अरे 40 नाही, रस्त्याला वगैरे सोडून प्लॉटच्या भाषेत बोलतोय मी. 30 गुंठे येते. 30 गुंठ्याला 5 लाखाला गुणाची किती होतंय? 1.5 कोटी रुपये गुणवले 200. समाजकार्य कसं करायचं? हे शब्द निघाले करणं कारखाना आम्हाला पाहिजे. मी धोरण पेटवणार, धोरण तुझ्या मुलाखाली पेटवतो आपण. धोरण कसं पेटतं ना ते मी सांगतो, कसं पेटवायचं असतंय आणि कशा पद्धतीने धूर निघतोय ते पण मी दाखवतो. लोकांच्या मताचा राजकारणाचा बाजार करून, लोकांच्या भावनिकतेला हात घालून, लोकांना तालुक्याच्या अस्मितेचा विषय करून सूतगिरण्या गिळंकृत केल्यानंतर सुद्धा मी तालुक्यासाठी करतोय. कारखाना ढापायचं प्लान केल्यानंतर सुद्धा मी तालुक्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक केली होती ना एकट्यानं. आपण घाम बोललो ना त्याला, इथंच सभा झाल्या होत्या. परमाने शेठ जरा चुकले नसते तर मी तेव्हा झडकीला सदस्य झालो. बरोबर ना? अहो आमच्याकडे 2 लाख रुपये होतं, ती पण इकडे तिकडचं सगळे मोबाईल तुम्ही वर्गणी देणार, तुम्हीच गेला तिकडे, त्यामुळे आमचा मोठा झाला. 2012 आपलं गणित बसलं असतं. तेव्हा लई आपली अर्ज असायची, तिकडे तेल घालून यायची, इकडे सभा, इथं सभा होती एवढी मोठी. अरे लोकांनी खूप प्रेम केलं ना आमच्यावर. आम्ही कशाला विसरू? आमचं काय अपेक्षा नाही आहे, आम्हाला हे मिळेल, आम्हाला ते मिळेल. अरे लोक म्हणायची गोपीचंद नुसता बोलतोय, त्याच्या अंगावरची कपडे गाडी त्याच्याकडे, दुसरं त्याच्याकडे काय नव्हतंच. गोष्ट खरी आहे. एक दिवस याच्या गाडीला तेल मिळणार नाही म्हणून हा बंद पडेल अशी चर्चा होती. कशी? याच्या गाडीला तेल मिळणार नाही म्हणून बंद पडेल. गाडी काय बंद पडली नाही, तुम्ही सगळे असल्यामुळे. जेव्हा गाडीला तेल नसायचं तेव्हा आम्ही घरी बसायचो, तेल मिळालं का पळायचं. बरोबर की नाही? आणि त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. आटपाडी तालुक्यातील तुम्ही सगळे बहादर माझे सहकारी, माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारे तुम्ही मंडळी आहात. आज सगळं बोलत नाही, अजून 20 तारीख पुढे आहे. मध्ये आधी आपण भेटू. माझे बरेच मित्र आली पलीकडे बसले, ऐकायला काय चाललंय, काय होतंय, कसं होतंय. बरोबर की नाही? कुणाच्या दुकानात, कुणाच्या कपड्याच्या दुकानात, कुणाच्या बेकरीत, कुणाच्या पानपट्टीवरती कुणाचे फोन चालू असतील. गोपीचंद काय करतोय, मी काही करत नाही, मी एकदम निवांत आहे. जे करायचं की लोक करणार आहेत, मी काय करणार आहे? जे काय उमेदवार आहे त्या ब्रह्माचे उमेदवार आहे, आम्ही आपले कार्यकर्ते आहोत. पण तुमच्याशी बोललं पाहिजे ना. आपण जर जाते खोटं काढून टाकतोय, तुमच्या पाया पडतो, कुणी तिकडे जाऊ नका.
काही नाही तिकडं एकदम आपल्याला सन्मान. तुम्हाला कधी चुकीची वागणूक आम्ही दिली का सांगा? तुम्ही माझ्याकडे आलाय आणि आम्ही तुम्हाला चुकीची वागणूक दिली असं कधी झालं? आम्ही तुमचा विश्वासघात केला असं काय झालं? एखादं काम झालं नसेल आमच्याकडून पण आम्ही विश्वासघात कोणाचा केला नाही. आज काय काय एकदम वडील रुबाबात आहेत आपल्या मतदारसंघामध्ये. 2019 ला त्यांच्या छट्या फाटल्या होत्या, आता ब्रँडेड छट्या घालायला लागले. परिस्थिती बदलली, सगळं वातावरण बदललं. यावरती आपण 2-4 दिवसानंतर सविस्तरपणे बोलू. तुम्ही चिंता करू नका, एकदम बिनधास्त घरी जावा. विश्वास एवढाच येतो, एवढाच तुम्हाला विश्वास येतो की आपल्या तालुक्याच्या अस्मितेचा जो खोटा प्रचार तालुक्यामध्ये सुरू आहे तो आपल्याकडून बंद झाला पाहिजे. त्याला कोणाला पाठिंबा द्यायचा त्याला देऊया. जे भावनिक लोक झाले, पण जे भावनिक लोक झाले त्यांना माझी विनंती आहे, नका देऊ पाठिंबा. हा बहादर मागे पण आमदार होता. मी तेव्हाही म्हणायचो जामणी द्यायला त्याला कोण उघडलं, याला कोण उघडलं नाही. त्यामुळे तो विषय यांच्यासाठी महत्वाचा नाही आणि घातकी आहे. मी का बोलतोय? मी बघितलं यांना. अरे मागे निवडणूक झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, मी डायरेक्ट सांगितलं, मी आमच्या देशमुखाला सांगितलं होतं तुम्ही आमच्या बरोबर या. आता आपल्या भाजपमध्ये गरीब आहे ओव्हर मार्केट करायला. आम्ही राजेंद्र पार्टीचा आमदार घंटा माझ्या आधी त्यांची 8-15 दिवस तुम्हाला माहितच नाही आणि मी त्याची वाच्यता केली नाही. मला काय मार्केट करायची गरज नाही. मी कुणाच्या जुळवाजुळवी करून पुढारी झालो नाही. मी असा घोडागाव पुढारी झालोय. मी असा जुळवाजुळवी करून पुढारी झालो नाही. मी असा सतरंजीवरचा खेळ करणारा कार्यकर्ता नाही. मी यांची बैठक आधीच घेतली होती. त्याला या मग एका आता त्याचं नाव घेतलं, त्याला कळालं, मला विचारलं की असं राजेंद्र देशमुख आले, मग घ्या काय अडचण आहे. त्याला माहित नाही माझं त्यांचं बोलणं झालं. मी तर हा प्रस्ताव दिला, चांगला प्रस्ताव होता नाही सगळा. 2021 ला तू इथे लढवून मी घेतला जातो. आता ह्यात काय माझी चूक होती का सांगा? मग तेव्हा हा झालाच नाही आमदार. पण जातीवादाचा किडा त्या डोक्यात नसून दुसरीकडे कुठेतरी वळवत असेल त्याला तो विषय सोडून दिला, त्याची पण माती करून घेतली आणि आता उभा राहिलाय म्हणजे आता तालुक्याची अस्मिता. आता तालुक्याची अस्मिता आता कुठं आली? तालुक्याला सन्मान गोपीचंद पडळकरांना मिळवून दिलाय का नाही दिला? तुम्ही सांगा, तालुक्याला सन्मान मिळवून दिलाय की नाही दिला? मला सांगा, मी नसेल दिला मला शब्द माघारी घेतो. अरे महाराष्ट्रात कुठे जाऊ? आटपाडी 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 आटपाडी. आता ह्याच्यापेक्षा अस्मिता काय असते? ह्याच्यापेक्षा कुठली अस्मिता आहे? नटे काय पिक्चर मध्ये अस्मिता नावाची कोण आहे? कसली अस्मिता आली? तालुक्याचा बाजार आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणून म्हणलं अरे हे दुकान परत आणि चाललं. आज लोक भावनिक म्हणून मतं देतील, आमची अस्मिता आहे. अरे पण ही अस्मिता होलसेल मध्ये व्यापार करते, रिटेल मध्ये करत नाही. होलसेल मध्ये बाजार सुरू आहे. आमचा मेंढा एक मेंढी घेऊन जातो, पण जेव्हा व्यापारी 100 मेंढ्या घेऊन जातो पुढं, तसंही सगळं आपल्याला गोळा करून परत एक पाय मागं एक पाय पुढं. अरे ते मास्तराच्या पुढे बोलायचं, लोकांच्या पुढे असलं चालत नाही. शिक्षक तुमचं ऐकून घेतील तुमच्या संस्थेत आहे म्हणून. त्या शिक्षकांना माझी विनंती आहे, जन्म हा पहिल्यांदा आहे. अरे आज रोज तुम्ही अडचणीत आहे, रोज अडचणीत आहे, रोज अडचणीत आहे. एखादा महिना 2 महिने ठीक आहे ना, 5-5 वर्ष 7-7 वर्ष तुम्ही शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढली, भरलं नाही आणि परत आली तुम्ही गावात येता भत्ता मागायला. आम्ही तुमच्या बरोबर होतो म्हणून तुमचं जुळलं, आम्हाला त्या विषयावरती काही बोलता येत नव्हतं. आता बघू ना कसं आहे रणांगण, मैदान कसं आहे बघू. विश्वासघात तुम्ही केलाय ना कोणाचं तर ऐकून, आता तुम्ही आमच्याशी लढा. आम्ही पण मैदानामध्ये आहे आणि तुमचे कोण कोण आहेत ते सगळे मैदानामध्ये आला. आम्ही सगळेजण तुमच्या समोर लढायला तयार आहे. बिनधास्त लढा, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही आमच्या पद्धतीने करतो. आटपाडी तालुक्यामधल्या सगळ्या लोकांना, खानापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आम्हाला खूप समर्थन दिलं. मी तुमची माफी पण मागतो की आम्हाला अर्ज माघारी काढावा लागला, कारण ते गणित बसत नव्हतं. खंडीच्या वर्णामध्ये हा पैसे घेऊन उठल्यामुळं आम्हाला ते गणित जुळत नव्हतं आणि त्यामुळं कार्यकर्त्यांचा अपमान सारखा सारखा होणं आम्हाला बरोबर वाटलं नाही. आणि वर्माने शेठ बोलायला वेळ पण आपल्याकडे नव्हती तेवढी, आणि त्यामुळे मी ब्रह्माशेठला सांगितलं की तू अर्ज माघारी काढून घे. त्याची पण मानसिकता नव्हती अर्ज माघारी काढून घ्यायची. मी म्हणलं घे बघू, तू तर आमदार एक वेळ होशीलच, एकदा ठरवलं म्हणलं नक्की होशील म्हणलं. तू चिंता करू नको, तालुक्यातले लोक आपल्या बरोबर आहेत. आपला कोण बाप आमदार नसला, आपला बाप खासदार आणि मंत्री नसला तर तालुक्यातली जनता आहे
की ती आपल्याला आमदार खासदार मंत्री करू शकते. हे तालुक्याच्या लोकांच्या मध्ये ती ताकद आहे, ती शक्ती आहे, ती धमक आहे आणि तो पण चांगलं काम करतोय. माझा भाव आहे, मी कौतुक करत नाही. मी पहिलं त्याला तू राजकारणात येऊ नको, सगळ्यांना शिवाय देतोय असं करतो. आता मला सगळ्यांना व्यवस्थित बोलतोय. आमदारकी म्हटल्यावर माणूस सगळ्यांना व्यवस्थित बोलतो. ब्रह्माशेठ मध्ये पण बदल झाला. आमदार की लढणार म्हटल्या चांगला बदल झाला. अरे पहिलं मी लग्नाला मला जात होते, हे जा तुझा मला काय काय तुझं लग्नाने माणसं घरी आणि त्याला चहा बी देत नव्हतं. तुम्हाला अनुभव आहे, आले असतील बसले असतील, मला काय करायचं. ब्रह्माशेठ तुम्ही आमदारकी लढवायला लागतं, हे तुम्ही या चहा घ्या, जेवण करा, मटण खावा, सगळं व्यवस्थित. माझं टेन्शन इतकं मिटलं, मी कुणाच्याच लागणार नाही. वर्षभर झाला कुणाच्या लग्नात नाही, कुणाच्या वाळगाला नाही, कुणाच्याच नाही. एवढा बदल झाला, माझं पूर्ण टेन्शन मिटलं. मला ब्रह्माशेठची तक्रार करणारी लोक सगळं ब्रह्माशेठ भारी माणूस आहे. मी खाली जर बघायचं काय असा बदल झाला, तो आमदारकीत बदल झालाय. तो राजेंद्र देशमुखात मागच्या 15 दिवसात बदल झालाय कसा, तो सुद्धा असा नंदी व्हायला डोलायला लागलाय. त्याला वाटायला आता आमदारच होतोय, घंटा आमदार होत असतो. आमच्या बरोबर विश्वासघात करणारा ना आम्ही तुडवत असतो. मी सांगतोय जाहीरपणे. आमच्याशी मगाशी मी विषय चांगला करायला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आमची युती झाली आणि ठरलं आमचं काय, हर्षवर्धन आल्या मी घोषणा करून टाकली, महाराष्ट्रातला तरुण सभापती आपण हर्षवर्धनला करू. बरोबर, तुम्ही त्या कार्यक्रमाला असाल. हर्षवर्धनला सभापती करू. सत्ता आली, हर्षवर्धनला सभापती केलं आणि परत एक महिन्याला जिल्हा परिषदच्या सभापतीची निवडणूक होती. बरोबर, माझ्या पाठी सभापतीची निवड. मी गावाडीत बसलो, राजेंद्र देशमुखचा फोन आला. आता त्यांना सभापती पण गेलं, आता जिल्हा परिषद कोणाला यायला पाहिजे. अरे शेतात आम्ही दोनच होतो. गाडीत बसल्यावर राजेंद्र देशमुखाचा फोन आला. शेठ, राजेंद्र देशमुख बोलतोय. हा अण्णा बोला की. हे बघा, ते समाज कल्याण आता आपल्याला मिळत आहे, तर ते आपण मोहन रणदिवेला दिलं तर बरं होईल. समाजामध्ये मेसेज चांगला जाईल. ते बोला ठीक आहे, तुम्ही या. बांधकाम सभापती वगैरे असतो किंवा शिक्षण सभापती असतो तर ब्रह्माशेठला आपण केलं असतं. आता हे समाज कल्याण असल्यामुळे मागासवर्गीय लोकांना दिलेलं बरं पडेल. ते म्हणजे या तुम्ही सांगितलं आपण बोलू. परत काय ते बोललाच नाही. परत काय भावना. अरे आम्ही तुमच्या मुलाला सभापती करताना आम्ही ब्र शब्द काढणार आहे आणि आमच्याकडे जेव्हा आलं तेव्हा म्हणून तू काय मेसेज जाणार. किती मेसेज गेले समाजात आतापर्यंत? चांगले तुमचे कुठले कुठले मेसेज गेले त्याचा मेसेज बघू ह्या सगळ्या रणांगणामध्ये. त्यामुळं तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी आता कट टू कट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पुढे येईल. सगळे लढायला तयार आहे ना? तुम्हाला विश्वासात घेऊन हे करतोय. आजचंही आपलं म्हणणं योग्य आहे का अयोग्य आहे? तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं का नव्हतं? हे काय षडयंत्र झालंय, ब्रह्माशेठचा अर्ज काढायला, हे तर कळायला पाहिजे होतं का नव्हतं? त्यामुळे आता तुम्ही बिंदास घरी जावा. आणखी 2-4 दिवसानंतर आपण भेटू आणि बरोबर कार्यक्रम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. HM घाटमाता न्यूज.